आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे। मंगळवारी 16 एप्रिल रोजी नाशिक शहरातील कॉलेज रोड परिसरात तपासवी इमारत आहे। या इमारतीत रात्रीच्या सुमारास वृद्ध दाम्पत्यास मारहाण केली आणि 2 इसमांनी त्यांच्याकडील दागिने, महत्त्वाचे कागदपत्र, पासपोर्ट अशा वस्तू चोरून नेल्याची घटना घडली। या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय। संदीप रणबावळे आणि महादेव खंदारे असं ताब्यात घेतलेल्या संशयितांचं नाव। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी साथीदार अरुण गायकवाड व नंदकिशोर रणबावळे आणि एक विधी संकर्षित बालक यांच्या साथीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली। पोलिसांनी यातील संदीप रणबावळे याची अधिक विचारपूस केली असता त्याने एका बिल्डरने या वृद्ध दाम्पत्याकडून घर खाली करून दिल्यास तुम्हाला 8 ते 10% कमिशन देईल अशी सुपारी दिल्याचं सांगितलं। पोलिसांनी त्यांच्याकडून एक दुचाकी, 2 मोबाईल, कागदपत्र असा एकूण 1,44,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। गंगापूर पोलीस स्टेशन अंतर्गत कॉलेज रोड या ठिकाणी 16 एप्रिलच्या रात्री 10:30 वाजता एका बंगल्यावर 4 इसमांनी दरोड्याचा प्रकार केलेला होता। त्या बंगल्यामध्ये एक आजी आजोबा हे एकटे राहायचे आणि त्यांना त्या गुन्ह्यामध्ये त्यांना इजा झालेली होती। त्यांचे सर्व डॉक्युमेंट्स, पासपोर्ट, पॅन कार्ड तसेच त्यांचे दागिने हे चोरीला गेलेले होते। त्याचबरोबर त्यांना तुम्ही हा बंगला खाली का करत नाही अशा प्रकारची दमबाजी झालेली होती। हा प्रकार नाशिकच्या मध्यवर्ती परिसरामध्ये आणि कॉलेज रोड सारख्या ठिकाणी आणि जे आपले सिनियर सिटीजन्स आहेत त्या वृद्ध दाम्पत्याबरोबर झाल्यामुळे अतिशय सेन्सिटिव्ह केस होती ही। आमच्या क्राईम ब्रांचच्या टीमनी डीसीपी क्राईम, एसीपी क्राईम, पीआय युनिट 1 तसेच आमचे एपीआय तोडकर व माझ्या मागे उभे असलेले हे आमचे 2 जे अंमलदार आहेत, नाझिम आणि अप्पा पानवळ, यांनी विशेष मेहनत करून ह्या सर्व जे या गुन्ह्यामध्ये सामील होते त्या आरोपींना अटक केलेली आहे। त्याचबरोबर हा गुन्हा करण्यासाठी तसेच त्यांना तो बंगला त्यांनी विकून जावं यासाठी ज्या डेव्हलपरनी धमकी दिलेली आहे आणि ह्या लोकांना त्यांना धमकवण्यासाठी पाठवलेले आहेत तर त्यालाही अटक केलेलं आहे। पुढील कारवाईसाठी त्यांना गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी अजित सय्यदसह वैभव घुगे।